आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मल्टीफंक्शन मीटर म्हणजे काय आणि त्याची वायरिंग कशी केली जाते. पारंपरिक मीटरमध्ये आपल्याला फक्त युनिट्स दिसतात, पण इंडस्ट्रीमध्ये एवढे पुरेसे नसते. यासाठी वापरला जातो मल्टीफंक्शन मीटर, जो एकाच वेळी अनेक पॅरामीटर्स दाखवतो: व्होल्टेज, करंट, पॉवर, एनर्जी आणि पॉवर फॅक्टर. मल्टीफंक्शन मीटर हा डिजिटल मीटर आहे, जो इंडस्ट्री, फॅक्टरी, मोठ्या बिल्डिंग आणि पॅनलमध्ये वापरला जातो. आधी आपण सिंगल फेज मल्टीफंक्शन मीटरची वायरिंग पाहूया. मेन सप्लायचा फेज मीटरच्या इनपुटला जातो, तिथून आउटपुट लोडला दिला जातो. तसेच न्यूट्रल सुद्धा मीटरमधून पास केला जातो. आता पाहूया 3 फेज मल्टीफंक्शन मीटर. जर लोड 100 अँपिअरपेक्षा कमी असेल तर मीटर डायरेक्ट जोडला जातो, पण मोठ्या लोडसाठी थेट कनेक्शन शक्य नसते. अशावेळी करंट ट्रान्सफॉर्मर म्हणजे CT वापरला जातो. प्रत्येक फेजवर एक CT बसवला जातो आणि त्याची सेकंडरी मीटरला जोडली जाते. मीटरमध्ये CT रेशो योग्य सेट करणे खूप महत्त्वाचे आहे, नाहीतर रीडिंग चुकीचे येईल. व्होल्टेज मोजण्यासाठी R, Y, B आणि न्यूट्रल मीटरला जोडले जातात. वायरिंग करताना मेन सप्लाय बंद ठेवा, योग्य MCB वापरा आणि CT कधीही ओपन ठेवू नका. हा मीटर एनर्जी ऑडिट, लोड मॉनिटरिंग आणि बिलिंगसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आज आपण सिंगल फेज, 3 फेज आणि CT आधारित वायरिंग पाहिली. अशाच इलेक्ट्रिकल व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.